चुनाव भट्टी आजाद गली फायरिंग मामले में पुलिस ने घटना के सिर्फ 8 घंटों बाद ही 4 आरोपियों को पकड़ने में सफलता पाई है। पुलिस के मुताबिक ये 2 गैंग्स की दुश्मनी का मामला था। पुरानी रंजिश के चलते एक गैंग ने दूसरी गैंग के लोगों पर फायरिंग की थी, जिसमें एक 8 साल की बच्ची भी घायल हुई थी। संडे को हुई फायरिंग में सुमित येरुंकर उर्फ पप्पू और उसके साथियों पर दूसरी गैंग के लोगों ने फायरिंग की थी, जिसमें पप्पू की मौत हो गई थी, जबकि उसके 3 साथी घायल हो गए थे। इस मामले में एक 8 साल की बच्ची भी घायल हुई थी। सभी घायलों का इलाज सायन हॉस्पिटल में जारी है। पुलिस के मुताबिक पप्पू के खिलाफ भी कई मामले दर्ज थे। वो अपने 2 जनवरी को आने वाले बर्थडे के लिए बैनर प्रिंट करवाने आया था, तभी दूसरी गैंग के लोगों ने उस पर और उसके साथियों पर फायरिंग की थी। पूरा मामला क्या है, आइए जानते हैं डीसीपी जोन 6 हेमराज सिंह राजपूत सर की जुबानी। इसी तरह की न्यूज अपडेट्स के लिए हमारा मुद्दा न्यूज को सब्सक्राइब कीजिए। 24 डिसेंबरला दुपारी चुनाभट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती। या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इस्मांवर फायरिंग केली, ज्यामध्ये एक इसम सुमित येरुंकर याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इतर 4 इसम हे जखमी झाले होते। या घटनेला अनुषंगून चुनाभट्टी पोलीस स्टेशन तर्फे कलम 302, 307, 120 ब IPC 325 आर्म्स ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। घटनेचं गांभीर्य बघून झोन 6 तर्फे 9 पथके तयार करण्यात आलेली होती। या 9 पथकांनी 8 तासाच्या आत यातील जे 4 आरोपी आहेत, या 4ही आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे। आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत। यातील जे आरोपित आहेत ते 4 आरोपित सागर संजय सावंत, सुनील उर्फ सन्नी बाळाराम पाटील, नरेंद्र उर्फ नर्या गजानन पाटील, आशुतोष उर्फ बाबू देवदास गावण हे सर्व चुनाभट्टी परिसरातीलच आरोपित आहेत। त्यांना मी अरेस्ट केलंय। आरोपित आणि विक्टिम यांचं पूर्ववैमनस्य होतं आणि या पूर्ववैमनस्यातनच हा प्रकार घडला आणि 8 तासाच्या आत आम्ही हे आरोपित यांना अरेस्ट केलेलं आहे। पुढचा तपास आमचा चालू आहे आणि विक्टिम यांचं गेल्या काही वर्षातलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्यातल्या काही याच्यामध्ये यांनी एकत्र काम देखील केलेलं होतं, पण रिसेंटली आता गेल्या काही महिन्यांमध्ये यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यातनं हा प्रकार घडला। माझा भाग आहे सध्या पोलीस कस्टडी रिमांड हा माझा प्रायोरिटीचा विषय होता। त्या संदर्भात 12 दिवसाची जास्तीत जास्त आम्ही PCR घेतलेली आहे। इंट्रोगेशन आम्ही सुरू करू आणि सगळे जे पैलू आहेत ते पैलू आम्ही तपासून बघू। या इन्सिडेंट्समध्ये जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्या घटनेतले काही जे विक्टिम्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 4 वेपन त्यांनी वापरले आणि या 4 वेपनच्या संदर्भात आमचा तपास चालू आहे। राऊंडची जी संख्या आहे ती 15 पेक्षा जास्त आहे। याबाबत तो देखील आम्ही तपास करतोय। त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग केलेली आहे। या व्यतिरिक्त देखील आम्ही अजून आरोपी आणि विक्टिम